कोपरगाव शहरामध्ये रमजान ईद उत्साहात साजरी झाली असून हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन या निमित्तानं घडलंय। पवित्र रमजान महिना समाप्त होऊन कोपरगाव शहरात पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। शनिवारी सकाळी शहरातील दोन्ही ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत सामुदायिक नमाज अदा केली। नमाजानंतर एकमेकांची गळाभेट करत शुभेच्छाही दिल्या। या पवित्र सणाच्या निमित्तानं कोपरगावात हिंदू मुस्लिम ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले। विविध समाज घटकांतील नागरिकांनी एकत्र येत बंधुभाव आणि सलोखा जपण्याचा संदेश यावेळी दिला। यावेळी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह भारतीय जनता पार्टी तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी आणि इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। याप्रसंगी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीनं उचित नियोजन करण्यात आलं होतं। तसेच शहर पोलिसांच्या वतीनं कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। सर्व बांधवांना पोलीस दलातर्फे हार्दिक शुभेच्छा। बहुत ही खुशी का दिन है। आज हम सबको मुबारकबाद देते हैं। ईद मुबारक। आज पवित्र अशा रमजानचे 30 दिवसाचे उपवास सांगता ज्या दिवशी होती असा पवित्र असा सण रमजान ईदच्या निमित्ताने सर्वच मुस्लिम बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। अंतःकरण शुद्ध करण्याचा हा महिना असतो, विचारांची शुद्धीचा हा महिना असतो आणि अतिशय महत्त्वाचा समजला झालेला हा महिना, ज्यामध्ये पार बाळ रोजेदारांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच उपवास या ठिकाणी 30 दिवस करतात। आणि आज ईदच्या निमित्ताने नवीन कपडे असतील, वस्त्र असतील, खऱ्या अर्थाने नवीन विचार घेऊन, नवीन ऊर्जा घेऊन वर्षभर त्या ठिकाणी काम करण्यासाठी सगळे मुस्लिम बांधव सज्ज होत असतात। एक विशेष महत्त्व दान, सदका आणि झकात याला असतं की जेणेकरून आपण दुसऱ्याला देऊन आपण त्या ठिकाणी समाजाची सेवा केली पाहिजे। अशा या रमजान ईद निमित्ताने मी सगळ्यांनाच या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।